शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून धैर्याचा खरा अर्थ काय आहे तो समजून घेऊया. बरं, धैर्य म्हणजे नक्की काय? फक्त धिप्पाळ शरीर असणं म्हणजे धैर्य का? की हातात तलवार असली म्हणजे माणूस धैर्यवान होतो? मग काय, फक्त आवाज मोठा असला की झालं, ते धैर्य आहे का? हे जर खरं असतं तर इतिहासात असे हजारो शूर राजे सापडले असते, नाही का? पण धैर्याची खरी ओळख ती फक्त एकाच नावात सापडते, आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एक गैरसमज आहे की महाराजांना भीती वाटत नव्हती, पण हे खरं नाहीये. महाराजांनाही भीती होती, पण त्यांनी त्या भीतीला स्वतःवर राज्य करू दिलं नाही. विचार करा, वय अवघं 16-17, समोर आदिलशाही, मुघल आणि सोबत फक्त मूठभर सवंगडी. आणि इथेच धैर्याचा पहिला नियम येतो. भीती नसणं म्हणजे धैर्य नाही, तर भीती असतानाही पुढे जाणं. त्यांचं धैर्य सत्ता मिळवण्यासाठी नव्हतं, तर स्वराज्य आणि स्वाभिमान जपण्यासाठी होतं. आणि याच ध्येयाने त्यांच्या धैर्याला जन्म दिला, स्वराज्यासाठी लढण्याच्या धैर्याला. कारण अन्यायाविरुद्ध जो उभा राहतो तोच खरा शूर, बाकीचे तर फक्त बघे असतात. त्यांच्या नेतृत्वात धैर्याचं दुसरं रूप दिसतं. ते मागे नाही तर पुढे उभे राहायचे. अफजल खानाची भेट आठवा. एका बाजूला डोंगरा एवढा देह, तर दुसऱ्या बाजूला महाराजांची स्थिरता. हेच आहे खरं धैर्य, भावनांवर ताबा ठेवून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं. महाराजांचं धैर्य हे आंधळं शौर्य नव्हतं, ते गनिमी कावा, रणनीती वापरणारं हुशार धैर्य होतं. आता हाच धडा आजच्या काळात बघू. आपण अनेकदा म्हणतो सिस्टमच खराब आहे. पण विचार करा, महाराजांनी सुरुवात केली तेव्हा त्यांच्यासाठी कोणती सिस्टम होती? म्हणूनच धैर्य म्हणजे परिस्थितीवर रडत न बसता जबाबदारी उचलणं. धैर्य तलवारीत नसतं, ते आपल्या निर्णयात असतं. म्हणूनच शिवाजी महाराज केवळ इतिहास नाहीत, ते आपल्यासमोर धरलेला एक आरसा आहेत. आणि तो आरसा प्रत्येकाला एकच प्रश्न विचारतो, घाबरून बसणार की उभे राहणार? जय भवानी, जय शिवाजी.